पॉवर प्लेचा पहिलाच बॉल, पहिलाच यॉर्करचा वापर गणेश यांचा, परंतु चुकीचा आहे. पण याच रनआउटची संधी. डॉट बॉल. चांगला चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. मिस फील्ड पुन्हा एकदा. पहिली धाव येते सदाच्या बॅटमधून. हार्दिक पांड्या गोटील गावचा. अगदी स्वर्गीय निवासेट चषकामध्ये आपण त्याची बॅटिंग पाहिली असेल. नाबाद 73 धावा केल्या होत्या. अगेन्स्ट दी घोटील गावातला दुसरा संघ होता. आज मात्र स्पर्धा वेगळ्या संघासोबत आहे. ओ चांगला बॉल, परंतु पडल्यानंतर बाहेर जातोय. लेग साईडच्या दिशेने एक धाव येते एक्स्ट्राची. दोन धावा धावफलकावर. पुश केलाय मात्र स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चुकी होते क्षेत्ररक्षणामध्ये. या चुका तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे, कारण की डाकेवाडी संघ खूप संघर्षाचा प्रवास आहे या संघाचा, आणि क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब एफर्ट राहणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज गणेशचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि सदासारखा मोठा फलंदाज त्याने उभा केलाय. कमबॅक केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. हो चांगला डान्सिंग डाऊन द विकेट आला होता. सर्कल क्लिअर करून जाईल. वन बाउन्स सीमा पार सदाच्या बॅटमधून हा येतोय चौकार. बॅकफुटला जाऊन मात्र पंच केलाय. एक धाव. धावफलक पोहोचते 8 आणि कोणताही गडी बाद नाहीये. गोटील संघाची ज्योतिर्लिंग 11 आपल्या ग्रामदेवताच्या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. सदा त्याने पहिलं षटक खेळलं. त्याचबरोबर त्याच्यासोबत सचिन हा देखील खेळला. सदाच्या बॅटमधून 6 धावा, सचिनच्या बॅटमधून 1 धाव. दोन्ही सज्ज झालेत. फलंदाज सेट झालेत. एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न राहील खास करून सदाचा. प्रति दुसऱ्या ते तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे आणि त्या पद्धतीनेच तो खेळतो. परंतु कॅप्टन गणेश डाकेवाडी संघाचे उत्तम षटक हाताळलं, खास करून पॉवर प्लेचं. जास्त नवीन काय करण्याचा प्रयत्न नाही. एक सन्मानजनक षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दीपक यांना बोलवलंय. दीपक डाकेवाडी संघाचे तेज तर्रार गोलंदाज. ओचा पहिलाच बॉल ब्लॉक केलाय. गणेश जात आहे चेंडू खाली. निश्चित स्वरूपात एकच धाव येईल. हर्षा लोकरेला प्लेअर ऑफ द मॅच दिला गेला. हर्षा लोकरेने तो डेडिकेट केला केतन यांना. अशा कित्येक मॅचेस आहेत ज्यांचे रेकॉर्ड्स नाही आहेत, ज्या शेवटच्या षटकामध्ये डिपेंड केलेत केतन याने, आणि खूप विश्वास आहे हर्षाचा केतनवरती, खास करून त्या ओव्हरसाठी. आणि असंच असतं ज्यावेळेस आपल्या संघातील खेळाडू आपल्यावरती एवढा विश्वास देतो, आपल्यावरती एवढं प्रेम करतो, त्यावेळेस का आपला खेळ अजून भरून येणार नाहीये. आणखीन एक धाव येते. दीपक चांगली गोलंदाजी, कोणताही जागा देत नाहीयेत. लाईन ऑफ द पिच चेंडू चांगला हाताळला जातोय. व्हेरिएशन कोणतं नाहीये आणि या रना बनणाऱ्या पिचवरती अक्षरशः थांबून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. धावफलक जर पाहिलं तर आपण 10 या आकड्यावरती स्थिर आहे.
फटका चांगला लॉफ्ट केलाय गणेश आणि त्याच्या जोडीला क्षेत्ररक्षक आहे. ओहो चांगला एफर्ट. एस पंचांनी चौकार दर्शवलाय. गणेश यांचा चांगला एफर्ट परंतु कॅच होती लॉंग ऑफची क्षेत्ररक्षकाची. परंतु गणेश धावत गेले लॉंग ऑन वरून. निश्चित स्वरूपात कॅच ड्रॉप होते आणि एक मिसफिल्डचा चौकार जोडला जाईल धावफलकावर. हो पुन्हा एकदा अगदी यावेळेस रनआउटची संधी होती. दोन धावा धावून पूर्ण केलेत. पंचांचा निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचांकडे गेलेत. ऑनफिल्ड इशारा नाहीये. धावफलक 16 या आकड्यावरती तिसऱ्या पंचाकडे रनआउटची मागणी केली. GTC लाईव्ह वरती आपण संपूर्ण स्थिती आपण दाखवूया. सदाला परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपामध्ये तो बाद होतोय. धावफलक 14. नशीब आज डाकेवाडी संघाच्या बाजूने राहिलंय. बॉल अगदी पायावरती पडला आणि त्यानंतर जाऊन स्टंप वरती आदळला. कोणतीही रन नाहीये. धन्यवाद पंच. चला मॅच स्टार्ट ठेवायचे. दीपक दादा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. डीपला आहे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली जाईल. धावफलक 15. अगदी रोखून ठेवलंय. पहिलं षटक सुरेख राहिलं गणेश यांचं. एक चौकार आला त्यानंतर एक मिसफिल्डचा चौकार या षटकामध्ये आला परंतु कमबॅक राहिलाय. खास करून सदाची जी रनआउटची विकेट आहे ती विकेट खूप एफर्ट टाकते.
कारण की त्या विकेट वरती संपूर्ण मॅच होती, कारण की धावा जमवणारा हा मोठा खेळाडू आहे गोटील संघातील. ओ मात्र पुश करण्याचा प्रयत्न, एक धाव येते. धावफलक पोहोचेल 16 ही स्थिती आहे धावफलकाची सध्याची. दीपक यांचं सुंदर असं गोलंदाजी राहिले. जो विश्वास ठेवला होता कॅप्टन गणेश यांनी, त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी. आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणात आयोजित श्री मंगलमूर्ती चषक 2025. आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये माननीय श्री नितीन पाटील भैया युवा नेते यांचं सौजन्य लाभले. युवकांचा बुलंद आवाज भैया दादासाहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये माननीय श्री दत्तात्रय बाबूराव टाकवे साहेब आर्या एंटरप्राइजेसचे सर्वा. ओहो यावेळेस मात्र पंच केलाय बॅकफुटला जाऊन. एक धाव येते. रोहित हा फटका चांगला आहे, लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय आणि लांबी देखील तितकीच जेवढी हवी होती. एक महत्वाच्या मॅच मध्ये विकेट गेल्यानंतर सदाची मिडल ऑर्डर सांभाळत असताना हा येतोय हाय व्होल्टेज षटकार. 23 धावा लागले धावफलकावर. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये माननीय श्री राजेंद्र लोहार निनाई सप्लायर्स यांचा देखील मनापासून आभार. चतुर्थ पारितोषिक उमेश शिंदे 9,000 रुपये उपसरपंच मराठवाडी साहेबांचा देखील मनापासून आभार. डॉट बॉल येतोय षटकारानंतर. रोहितचा कमबॅक, मोठासा रनअप आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली त्याची. अगदी आडव्या हाताने डान्सिंग डाऊन द विकेट आले आहे. कॅचिटचा कॉल दिलाय जरूर, परंतु यावेळेस मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय चौकारासाठी. हा चौकार मिड विकेट झोन मध्ये येतोय. 4 धावा टोटल. धावफलक पाहिले गेले तर 27 वरती पोहोचलाय. एक धावफलक थांबलं होतं ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाचं, ते धावफलक धावतं ठेवलंय या फलंदाजाने. सुरेश आल्या आल्याच काउंटर अटॅक त्याने केलाय. इंडेट साप आहे गोटील संघाचा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पायावरती चेंडू आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. 28 धावा धावफलकावर. स्ट्राइक वरती आता असेल सचिन, कॅप्टन स्वतः. हो पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावफलक पुढे जाईल 29 आकड्यावरती. डिक्लेअरच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती धाव येते 29 वरती. गोटील एक गडी बाद सदा 29.
प्रीतम प्यारे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लॉटचं षटक, पहिला बॉल. ओ चांगला फटका, शॉर्ट टर्म पुल, क्या बात आहे. ओ परंतु कॅच ड्रॉप होते, हातात होता, घेता आला नाहीये आणि महत्वाच्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होते. 31 धावा धावफलकावर. सुरेशने आज सगळ्यांना आपल्या दिशेने प्रभावित केले. पुन्हा एकदा सातत्याने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला पंबल. अगदी टॉम अँड जेरीचा खेळ पाहायला मिळत होता. पुन्हा एकदा पंबल पाहायला मिळतंय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीला थांबवलं जात आहे. सुरेशकडे स्ट्राईक ठेवतोय तो, कारण की फलंदाज चांगल्या लयमध्ये आहे सुरेश आणि बॅटिंग चांगली त्याने प्रभावित केले. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सातत्याने 2 स्टेप पुढे येत आहेत आणि आता हे प्रितेशने चांगल्या पद्धतीने जाणलंय, त्यामुळे सातत्याने ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि यश येते. प्रीतम प्यारे आज डाकेवाडी संघासाठी चांगले कामगिरी करतोय. फुल टॉस घेतलाय बॅट वरती. पुन्हा एकदा पुढे आले होते 2 पाऊल. खूप मोठा प्रवाह, चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित आणि आता संघाचं हित आहे. धावा वाचवल्या जातील, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत धावून. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. धावफलक पोहोचलाय 36. अजून देखील 2 चेंडू आहेत या षटकातील. थोडंसं वाईडिश घेतलं जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, नकाशा पूर्णपणे बदलला जातोय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस रणनीती जाणली. अखूड टप्प्याचा चेंडू, त्याला अजून अखूड केला. लाईन ऑफ द पिच पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. 36 धावा शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातील. या अगोदरच्या मॅच मध्ये धामणी संघाने विजय प्राप्त केलाय. इथे जो जिंकेल तो त्यांच्या सोबत 2 हात करेल. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द ग्राउंड. पहिली धाव वेगाने आणि रनआउट मध्ये सुरेश परततील. 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. 37 आकडा गाठलेला आहे प्रथम बॅटिंग करत असताना. ज्योतिर्लिंग 11 गोटी संघाने आणि जमवायचे असतील 38 धावा डाकेवाडी संघाला. कुठे जाऊ नका, पाहत राहा GTC लाईव्ह. कारण की या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा आली आणि मजा भरली ती सुरेशच्या बॅटिंगने. 19 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्या महत्वपूर्ण 19 धावा असतील ज्योतिर्लिंग 11 गोटील संघासाठी. सेकंड चेसकडे आपण जाऊ जरूर, परंतु गोलंदाजीवरती आपण नजर टाकू. 8 धावा पहिल्या षटकामध्ये. एक सुंदर षटक कॅप्टन गणेश याचं. त्यानंतर त्याच नंतर आले तेज तर्रार दीपक आणि दीपक यांनी दीप प्रज्वलित केला गोलंदाजीवरती. त्यांनी 8 धावा खर्च केल्या. रोहित थोडासा मागणा ठरला. 6 चा एक षटकार आला, 4 चा एक चौकार आणि इतर 3 सिंगल्स. 13 धावा त्याच्या षटकामध्ये आणि त्यानंतर शेवटचं सुरेख असं षटक हाताळलं गेलं ते म्हणजे प्रीतम याने. अगदी त्याने देखील 8 धावा केल्या. अशा टोटल धावा उभारल्या प्रथम बॅटिंग करत असताना. 37 आणि 38 धावांचं लक्ष उभं केलंय टीम डाकेवाडी संघापुढे. चला ज्योतिर्लिंग 11 गोटील आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. डाकेवाडी संघ तुमचे दोन्ही सलामीची जोडी मैदानावर उतरवायची आहेत. जाऊयात आपण एका गोड आवाजाकडे. मालदांचा बुलंद आवाज श्रीकांत सर. हॅलो हॅलो. बरं सर, तुमच्या आवाजाचे फॅन आणि तुमच्या आवाजाची ओढ असलेले आपल्या गावातील 2 युवक आपली भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचं आपण मंगलमूर्ती मराठवाडी चषकामध्ये करूयात मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत. आपला मित्र गणेश पाटील आणि विजय पवार
यांचं देखील आपण या स्पर्धेत करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊयात बरंच सर सुरू असलेल्या या क्रिकेटच्या महासागरामध्ये, क्रिकेटच्या या समुद्र मंथनामध्ये आपण जाऊयात. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी तयार झालेले आपण पाहतोय. 38 धावा पहिल्या डावामध्ये बनवलेत आणि याच बनवलेल्या 38 धावा रोखण्यासाठी पुन्हा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. गोटील संघ दाखल झालाय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये, सह्याद्रीच्या घनदाट झाडीमध्ये आणि वांग मराठवाडी धरणाच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे गोटील गाव 38 धावांचं आव्हान ठेवलंय. शिवज्योत 11 डाकेवाडी या संघासमोर आव्हान ठेवलंय 38 धावांचं. कशा प्रकारे रोहित आणि निलेश ही जोडी 38 धावांच्या आव्हानाला उत्तर देईल हे पाहणं आता आवश्यक आहे. अ गटातील पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना पाहतोय. ज्योतिर्लिंग घोटील आणि शिवज्योत 11 डाकेवाडी. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली ज्योतिर्लिंग 11 घोटील या संघानं आणि धावफलकावरती एकूण धावा बनवलेत 37 धावा. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी शिवज्योत 11 डाकेवाडी टीम तयार झाली आहे. एक संघ रोखण्यासाठी, एक संघ बनवण्यासाठी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. रोहित आणि निलेश, स्ट्राइक एंड वरती रोहित आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश आहे. 38 धावा बनवायच्या आहेत. समोर 24 चेंडूंची झोळी आहे आणि यातील 24 चेंडूंच्या झोळीमधून एक एक चेंडू काढत घेत तुम्हाला 38 धावांचं घर रचायचं आहे, घर बनवायचं आहे. कशा प्रकारे हा सामना होईल? जिद्द, चिकाटी, ध्यास आणि कर्तृत्व तुम्हाला आज पुन्हा एकदा सिद्ध या रबाळच्या मैदानामध्ये करायचं आहे आपल्या गावाच्या नावासाठी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने हाताळलाय. पहिला चेंडू जर पाहिलं, बॅटर भरत सर डान्सिंग डाऊन द विकेट, डान्स करत बॉलच्या टप्प्यापर्यंत गेला जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. स्लोवर चेंडू होता, फसला, चकवा दिला आणि यावेळेला हवेत चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, सर 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 कर गेला आणि भरकर चेंडू हातात पकडला आणि विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी आणि तितकंच सुंदर म्हणतात ना, लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होतील. नजर होती म्हणून चेंडू हातात घट्ट पकडला आणि बॅटर बॅक टू द डगआउट झाला. सुयश यांनी फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. रोहित नाखुश आहे. कोणतीही धाव न जमवता तो बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. चांगला बॉल, परंतु एक धाव येते लेगबाईच्या स्वरूपात. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे डाकेवाडी संघ. गोलंदाजी चांगली राहिले, बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप होते. कॅच सुटलाय भरत सर जरूर, परंतु खेळाडूचा हृदय मात्र तुटले, कारण कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच सुटून जे हृदय तुटतं ना, ते गर्लफ्रेंडनं हृदय तोडल्यापेक्षा देखील खूप मोठं हृदय, खूप मोठं असतं भरत सर. हो, अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे हार्दिक पांड्या, गोटील गावचा सदा. एक धाव येते.
नक्कीच भरत सर. हार्दिक पांड्या गोटीलगावचा सदा, त्याची सदाबहार फेकी आपण पाहिली. अगदी वाऱ्याचा अंतर कापत सुंदर फेकी. पुढचा बॉल, गोलंदाज तयार आहे. 38 धावांचं लक्ष ठेवलंय. दबक्या पावलानं सुरुवात. स्लोअर गतीचा गोलंदाज आहे. अचूक टप्प्याचा योग्य वापर आणि बॅट आणि बॉलच्या मध्ये कुठेतरी घर्षण झालंय की काय. पंतांच्याकडे दाद मागितली होती, परंतु पंत सांगतायत ना मुन्ना ना, बॅट और बॉल के बीच कोई संपर्क नाहीये. बिंदी गेंद डॉट बॉलची होते सांगता. एकूण धावा धावपलकावरती आहेत 3 धावा. 3 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय टीम डाकेवाडी या संघाची. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे सुरेश. सुरेश पुजारी गोलंदाजी मार्क वरती. टीम घोटील संघाकडून 38 धावा रोखायच्या आहेत. जर्सी नंबर 45 सुरेश पुजारी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती वेगवान गतीचा चेंडू होता आणि तितक्याच वेगानं फेकी. आणि इथं काय घडलं, धाव घेणं गरजेचं होतं का. दोन्ही बॅटर एक दुसऱ्याकडे पाहतायत, चर्चा करतायत, सांगतायत कॉल कम्युनिकेशन फसलं आणि कुठेतरी नजरेमध्ये आय कॉन्टॅक्ट मध्ये जम्बलिंग झालं आणि इथे त्याचाच प्रादुर्भाव म्हणावा लागेल. बॅटरला मात्र परतीचा रस्ता पकडावा लागतोय. बॅटर होतोय गॉन, विकेटचं पतन. निलेश मात्र नाखुश आहे. देवा देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. देवा रे देवा पावशील का आणि डाकेवाडीच्या या संकटाच्या मदतीला धावशील का, अशी स्थिती आता डाकेवाडी संघासमोर आली आहे. नाव तर देवा आहे, काम कसं असेल आता पाहायला भेटेल. देवा काय करतील मैदानाच्या आतमध्ये. जिंकायचं आहेस परंतु थोडंसं लेट चालतं. थकला असशील तर थोडीशी ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. झेप घेणं गरजेचं आहे टीम. आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. देवाला सुद्धा संकटात पडलंय. नाव आहे गोलंदाजाचं सुरेश पुजारी. म्हणजे पुजाऱ्यानं देवाचा कार्यक्रम केलाय. भरत सर इथं पुजारी देवावरती भारी पडलाय. हा खेळाचा पुजारी आहे. हा पुजाऱ्यांच्याच हातामध्ये देवाचं देव पण असतं. सरळ बॅटने खेळलाय गणेश. मैदानाच्या आतमध्ये येत असताना कॅप्टन आहेत संघाचे. एक सिंगल घेतली. बॅकफुटला सरसवलेत. इनफिल्डच्या साइडने खेळून काढलेला चेंडू कव्हरच्या दिशेला. कव्हर थोडासा फंबल राहिलाय. तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मारुती चव्हाण आबा या ठिकाणी उपस्थित झालेत. आबांचा आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. आबा आपण आलात या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा वाढली.
त्याचबरोबर धामणी गावातील एक लेजंड्स खेळाडू प्रकाशजी गुरव सर देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गणेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपलकावरती धावा आहेत 8 धावा. पुढचा बॉल सुरेख फटका एक्स्ट्रा. आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला खेळून काढलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान एकतर धाव धावून घेतली आणि डी झोनच्या स्वरूपात एक म्हणजे अशा 2 धावा प्राप्त होत आहेत. गणेशच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातात आणि संघाची एकूण धाव संख्या 10 या आकड्यावरती येऊन पोहोचले. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. यस पुन्हा एकदा पवार सर सुंदर गुणलेखकाचं काम करत असताना आपण पाहतोय. आणि एक धाव कंप्लीट झाली. 11 धावा धाव पलकावरती. 27 धावांची आवश्यकता असताना 11 चेंडू मध्ये चेंडू हवेत आणि इथे हातात होता. हातातून निसटला. निष्ठून चालले काही हातात लागण्याआधी तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेमध्ये आहेत कारण संधी भेटली आणि समीकरण जर पाहिलं तर समीकरण सातत्यानं हलतंय. समीकरण सातत्यानं डुलतंय. पण आता समीकरण काय बोलतंय. 10 चेंडू 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सुरेख लाईन चकवा देणारा चेंडू फसवलंय चकवलंय. पुन्हा एकदा फलंदाजाला दुखवलंय. जागेच उभं करून ठेवलेत. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत हवा के संग पण आतमध्येच आहे. पकडलाय चेंडू हवेतला. विकेटचं पतन. बॅटर होईल गॉन. आणखीन एक धक्का लागतोय टीम डाकेवाडी या संघाला. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम डाकेवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला भेटेल. दीपक मैदानाच्या आतमध्ये. हीच ती वेळ आहे आता काहीतरी करून दाखवण्याची. दीपक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपक आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू. इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉल वरती जर मोठा फटका आला ना तर डाकेवाडी टीम मॅच मध्ये आणखीन प्रभावी कामगिरी करू शकेल पुढच्या षटकामध्ये. इम्पॉर्टंट बॉल आहे आणि याच चेंडू जरूर हवेत आहे. कवरता क्षेत्र जागीच. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट घेत नवीन बॅटरला नवीन पावलानं आला होता आणि नवीन पावलानं मैदानाच्या बाहेर पाठवून दिलंय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजू यांची. 3 षटकाखेरीच धाव पलकावरती धावा आहेत. एकूण 14 धावा.
6 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. उद्धव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. उद्धव चव्हाण गोलंदाजी मार्क वरती. सदा गोलंदाजी मार्क वरती आणि उद्धव न्यू बॅटर आहेत. पहिलाच बॉल 6 मध्ये 24 ची आवश्यकता असताना सदा यांच्या पहिल्या चेंडूवरती सदाबहार नजराना 6 धावांसाठी षटकार. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये आणि या मॅचच्या समीकरणामध्ये आता बदल घडवण्यास सुरुवात होते. उद्धव जसे मैदानामध्ये आलेत ना तसे आक्रमण करण्यास त्यांनी सुरुवात केली. एक सिंगल घेतली आणि एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत. 21 धावा. 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू बॅकफुटला सरसावलेत आणि फक्त एक सिंगल घेतली. चोरटी धावाशी कंप्लीट केली. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच एका साइडून मॅच मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न सदा सातत्याने करत आहेत. चेतन आता काय करतील. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बॅट आणि बॉडी पासून दूर ठेवलंय. जाणून बुजून वाईडिश लाईन वरती चेंडू फेकी केलाय. त्यांना माहिती होतं की डान्सिंग डाऊन द विकेट बॉलच्या टप्प्यापर्यंत येणार. त्यांच्या बॉडी आणि बॅट पासून टप्पा फक्त दूर ठेवायचा आहे आणि हेच केलं. सदा यांनी टप्पा थोडासा दूर ठेवला, चकवा दिला आणि चकवा खाल्ला. बॅटर आउट झालेत. चेतन बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेत. एकच धाव कंप्लीट होते. मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. शेवटचा